गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. वेलकम टू मंथन युट्यूब चॅनल. मग कसं चालू आहे अभ्यास एकदम ओके मध्ये चालू असेल तर आजचं आपलं जीपीबी 242 कितवं लेक्चर, तिसरं लेक्चर. यामध्ये आपण जो टॉपिक बघणार आहोत तो सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. आतापर्यंत ज्यांनी पहिले 2 लेक्चर बघितले नाही ते पहिले 2 लेक्चर बघा, कारण की पूर्ण ते बघितल्यानंतरच तुम्हाला ही सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी कन्सेप्ट समजेल. याचं इंट्रोडक्शन आपण कालच दिलेलं आहे. ओके. तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या जे ज्युनियर्स आहेत त्यांना पण चॅनलची लिंक शेअर करा. तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक, व्हॉट्सअप लिंक आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. ओके. चला तर आपण कन्सेप्ट समजून घेऊया. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय. तर सुरुवातीला सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी पाहिजेत कशासाठी. पहिला मोठा प्रश्न आहे सर, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल, इनकम्पॅटिबल म्हणजे सर काहीतरी निगेटिव्ह शब्द आहे. इनकम्पॅटिबल म्हणजे समजा काहीतरी इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे निगेटिव्ह आहे. ओके. मग सर कशाबद्दल आहे. आता समजा तुम्ही हे फ्लावर धरा. ओके, इकडे पहा, लक्ष द्या. हे फ्लावर आहे. हा फ्लावरचा काय, थोडी डायग्राम समजून घ्या. हे अँथर आहे. ओके. हे काय, अँथर. त्यालाच आपण पॉलेन म्हणू. ओके, पॉलेन. त्यानंतर हे काय सर, स्टिग्मा. स्टिग्मा आहे. ओके सर. हे काय सर, स्टाईल. हे काय सर, ओरी. थोडी आपण गोल काढू. ओके. हे काय झालं सर, ओरी. ओके. ओके, ओरी. स्पेलिंग चुकली का रे, जाऊ तिकडं. ओरी तुम्ही फक्त एवढं ध्यानात ठेवा. ओके. आता कन्सेप्ट समजून घ्या. सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे आपलं जे स्वतःचं पॉलेन आहे, झाडाचं जे पॉलेन आहे, या पॉलेन या ओरीमध्ये जाऊन फर्टिलायझेशन घडून नाही आलं पाहिजे. शेवटी काय आहे की हिंड्रन्स तयार झाला पाहिजे. हिंड्रन्स तयार झाला पाहिजेत. कशासाठी, फर्टिलायझेशनसाठी. हिंड्रन्स म्हणजे काहीतरी आडखुळा म्हणजे काहीतरी आडखुळा निर्माण झाला पाहिजेत, की हिंड्रन्स तयार झाला पाहिजेत, की हे पॉलेन जे स्वतःचं झाडाचं पॉलेन आहे, स्वतःच्या फुलाचं जे पॉलेन आहे ते स्वतःच्या स्टिग्मावर जाऊन किंवा ओव्हरीमध्ये जाऊन त्याचं पॉलिनेशन घडून आलं नाही पाहिजेत. म्हणजे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी समजलं का, की स्वतःच्या पॉलेनने स्वतः फर्टिलायझेशन झालं नाही पाहिजे. ओके. मग हे कशासाठी घडून येतं, मेनली सेल्फ पॉलिनेशन थांबवण्यासाठी. सेल्फ पॉलिनेशन नाही घडलं पाहिजे. घडलं काय पाहिजे, क्रॉस पॉलिनेशन घडून आणण्यासाठी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होती. मग जर समजा स्वतःच्या फ्लावरनं, स्वतःच्या पॉलेननं स्वतःच्या ओव्हरीला जर फर्टिलाइज नाही केलं तर मग दुसरं जे पॉलेन आहे ते काय होईल, इथं येऊन याला फर्टिलाइज करून मग होईल काय, क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन होईल का, नाही सर, सेल्फ पॉलिनेशन होणार नाही. मग सर हे कशामुळे होते, याच्या मागचे कारण काय. याच्या मागे 4 कारण आहे. पहिलं आहे जेनेटिकली. सर दुसरं काय, मॉर्फोलॉजिकली. काहीतरी जेनेटिक चेंज करतात त्याच्यामुळे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी घडून येते. दुसरं आहे सर मॉर्फोलॉजिकल चेंज घडून येतं, त्याच्यामुळे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी घडून येते. त्यानंतर सर बायोकेमिकल. त्यानंतर दुसरं काय येते सर, बायोकेमिकल, मॉर्फोलॉजिकल, जेनेटिकल. त्यानंतर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी घडून आणण्याचं आहे फिजिओलॉजिकल. एवढे सर 4 कारण आहे त्याच्यामुळं काय होतं, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी घडून येते. म्हणजे झाडाच्या स्वतः काय चेंज करतं, हे 4. मग त्याच्यानंतरचा विषय येतो सर, की सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी होती कशी. म्हणजे ते आम्हाला समजलं की सर स्वतःच्या पॉलेननं स्वतःच्या ओव्हरीला फर्टिलाइज होऊ द्यायचं नाही, त्याच्यामुळे सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. मग ती होती कशी, पहिलं येतं
की पॉलेन मॅच्युअरच होत नाही, मॅच्युअरच होत नाही. पहिलं काय येतंय, मॅच्युअरच होत नाही पॉलेन, पहिलं कारण. ओके, पहिलं कारण मॅच्युअरच होत नाही. इथं आलं की इथं स्टिक होऊन जातं, स्टिक होऊन जातं. दुसरं कारण या किंवा हे स्टिग्मा याला एक्सेप्टच करत नाही, एक्सेप्टच करत नाही. त्यानंतर सर दुसरं, जेव्हा पॉलेन इथे येतं तेव्हा जी पॉलेन ट्यूब तयार करतं, ही ट्यूब पूर्ण लेंथ कव्हर करत नाही. पॉलेन ट्यूब पूर्ण लेंथ कव्हर करत नाही. जर समजा कव्हर केलीच तर गॅमेट, इथं जे गॅमेट आहे, गॅमेटच रिलीज होत नाही. गॅमेट डझंट रिलीज. ओके, गॅमेट डझंट रिलीज. हे काय आलं तिसरं कारण. ओके, 4 कारण तुम्हाला समजले. पहिले तर पॉलेन मॅच्युअर होणार नाही. दुसरं कारण की स्टिकी होईन किंवा एक्सेप्टच करणार नाही. एक्सेप्ट करून का नाही सर, एक्सेप्टच करणार नाही, पॉलेन ट्यूबच तयार होणार नाही. चौथं कारण गॅमेट डझंट रिलीज. हे याचे 4 कारण येतात. आता तुम्हाला याच्यात काही कन्सेप्ट मध्ये काही प्रॉब्लेम? ओके, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नसेलच. आता इथपर्यंत तुम्हाला सर्व समजलं. याच्यात काय प्रॉब्लेम, याच्यात काय प्रॉब्लेम असला तुम्ही मला कमेंट थ्रू सांगू शकता. ओके, आता याचे जे प्रकार आहे ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. ओके, आजचं लेक्चर थोडं शॉर्टच राहील कारण की मी पहिले लाईव्ह घेतलं, नंतर समजलं लाईव्ह चालूच नाही आलं. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.